myself SD Chaugule from Sri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur. In this video number 4, we will see the last part of this topic, Voyaging Towards Excellence. It is written by Achyut Godbole. Page number 82. Coming back to my groups in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. IIT मुंबई मधील या माझ्या मित्रांना ज्यावेळेस मी पुन्हा भेटलो त्यावेळेस ते my friends were not only more intelligent than me, but they very well read. तर ते खूपच इंटेलिजंट होते किंवा त्यांचं जे वाचन होतं तेही खूप समृद्ध होतं. They had interested in all the subjects like science, technology, psychology, philosophy, sociology, economics, anthropology, archaeology, political science, etc. अच्युत गोडबोले इथे सांगतात की ते त्यांचे जे मित्र आहेत ते कोणत्याही एका विषयापुरतं मर्यादित नव्हते, तर त्यांना सर्वच विषयांमध्ये इंटरेस्ट होता. जसं की सायन्स असेल, तंत्रज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानव वंशशास्त्र असेल, सौंदर्यशास्त्र असेल, या आणि बऱ्याच विषयांमध्ये ते खूपच इंटरेस्टेड होते. I was immediately attracted to the group and developed immense and deep interest in all these branches of knowledge. आणि मी आपसुकच या ग्रुपकडे आकर्षित झालो आणि ज्ञानाच्या शाखांबद्दल मला प्रचंड सखोल अशी रुची निर्माण झाली. None of these subjects were part of our curriculum at IIT, but again I never studied for scoring marks in any examination. मी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास ते म्हणतात की फक्त गुण मिळवण्यासाठी, रँक मिळवण्यासाठी कधीच केला नाही. माझ्या मते माझ्या समोर जो ज्ञानाचा सागर होता तो केवळ IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचा नव्हता, तर जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता महत्त्वाचा होता. Here was a sea of knowledge in front of me which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. It is very difficult to become a master or an expert in all these subjects, but it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. या सर्व विषयांमध्ये मास्टर किंवा तज्ञ होणं फार कठीण आहे, परंतु बहुतेक विषयांची किमान जी बेसिक प्रिन्सिपल्स असतील, तत्व असतील, ती समजून घेणं मला खूप महत्त्वाचे वाटते. Any of us could easily top the GRE examination and migrate to the US. आमच्यापैकी कुणीही या GRE परीक्षेत अव्वल स्थान सहज मिळवून अमेरिकेत स्थायिक होऊ शकलो असतो. However, that though never even touched our minds, पण तो विचार आमच्या कुणाच्याही मनामध्ये आला नाही. To understand the world and how it works and serving India and her people was far more important to us. कारण हे जग आणि या जगामध्ये चालणारं जे कार्य आहे ते समजून घेणं, तसेच भारत आणि भारताची सेवा करणं हे आम्हा सर्वांसाठी अधिक महत्त्वाचं होतं. Therefore, I plugged into all these branches of knowledge. आणि म्हणूनच मी या सर्व ज्ञानांच्या शाखांमध्ये स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. It was a period of renaissance for me. आणि माझ्यासाठी हा सगळा जो काळ होता तो जसं काही रेनिसन्स, रिबर्थ और रिवायवल ऑफ लर्निंग, याचा अर्थ असा होतो की पुनरुज्जीवनाचा किंवा पुनर्जागृतीचा काळ होता असं मी म्हणेन. We used to discuss about relativity, Big Bang, aesthetics, literature, philosophy, economics and many other subjects every day until late into the nights.
ते म्हणतात की आम्ही दररोज रात्री उशिरापर्यंत सापेक्षतावाद असेल, बिग बँग असेल, सौंदर्यशास्त्र असेल, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र या आणि अशा बऱ्याच विषयांवरती तासनतास चर्चा करायचो. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. विविध विषयावरती असणारी जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांनी माझं जे कपाट आहे तेही पूर्णतः भरून गेलेलं आहे. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. केवळ मानवी उत्सुकतेपोटीच विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञानात आपण इतकी अफाट प्रगती करू शकलो आहोत. आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स. आणि माझ्यामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत. बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी एटसेट्रा. आणि या मर्यादा असल्या तरी सुद्धा परंतु मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्याकडे असलेले जे कुतूहल असेल, विनम्रता असेल, मानवता असेल, म्हणजेच आपल्या सहमनुष्याबद्दल असलेली माझ्यामध्ये जी जाणीव आहे, या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. आय लर्न दिस व्हॅल्यूज ड्युरिंग माय IIT डेज. आणि या सगळ्यांची काय व्हॅल्यू आहे हे मी ज्यावेळेस IIT मध्ये होतो त्यावेळेस शिकलो. आय ऑल्सो बिकेम अ फर्म believer in rationalism and equality for all the castes, creeds, races, genders and religions. I started treating nature as God and humanity as religion. आणि हे जी मूल्य आहेत ती मूल्ये मी IITच्या दिवसात तर शिकलोच, त्याच जोडीला मी इक्वॅलिटी ऑफ ऑल द कास्ट, सर्व जाती, पंथ, वंश, धर्म, लिंग यांच्यामध्ये असणारी जी समानता आहे यावरती सुद्धा माझा आता ठाम विश्वास बसला होता. मी निसर्गाला देव, आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर, मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो. आय पास्ड फ्रॉम IIT, जॉइंड अ नॉन व्हायलंट सोशल मूवमेंट फॉर ट्रिबल्स विथ सर्वोदय, participated in a peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 month to supervise workers at the night shift in a mechanical workshops, changed 13 houses in Mumbai and finally settled on इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो अच्युत गोडबोले आपणास सांगतात की IIT मधून उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वोदय या आदिवासी असलेल्या अहिंसक सामाजिक चळवळीमध्ये मी सामील झालो आणि शांततेसाठी मी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. 10 दिवस तुरुंगात गेलो. केम बॅक टू मुंबई, परत मुंबईला आलो तेव्हा मी जॉबलेस होतो आणि त्यानंतर वर्कड फॉर रुपीज 125, महिना 125 रुपये पगारावर एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये रात्रपाळीच्या कामगाराच्या देखरेखीचे काम केले. साधारणतः 13 हाऊसेस इन मुंबई, मी 13 घरे बदलली आणि शेवटी माहिती तंत्रज्ञान या माझ्या करिअरमध्ये मी स्थिरावलो. आय स्पेंट 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or MD or the software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in the US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. यानंतर
जगभरातील त्यांचा जो 32 वर्षांपैकी 23 वर्षाचा जो प्रवास आहे ते आपणास सांगतात की 23 वर्षे मी जगभरातील हजारो सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या तसेच कंपन्यांमध्ये काम केले. तर अमेरिकेत 6 कार्यालय, युरोपमध्ये 3 कार्यालये आणि जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक कार्यालय असलेल्या मोठ्या ग्लोबल बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी CEO, मुख्य कार्यकारी तसेच किंवा कार्यकारी संचालक किंवा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून सुद्धा मी कार्यरत होतो. I had to travel all over the global around 150 times for business. आणि व्यवसायासाठी मला जगभरामध्ये किमान 150 वेळा प्रवास करावा लागत असे. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. आणि या जगभराच्या प्रवासाच्या कालावधीमध्ये मी माहिती तंत्रज्ञान या विषयावर प्रत्येकी 500 ते 700 पानांची 4 पुस्तके लिहिली. त्याच पद्धतीनं जी टाटा मॅग्रा-हिल सुद्धा प्रकाशित केली. नंतर या पुस्तकाचे ग्लोबल वितरण करण्यासाठी चीनी भाषेत सुद्धा अनुवादित केली. याचा अर्थ त्यांचा सामाजिक चळवळीमध्ये असणारा सहभाग, त्याच पद्धतीनं जगभरामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये असणारा त्यांचा पदभार यांची माहिती त्यांनी आपणास या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि हे सगळं पाहत असताना सुद्धा कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या लिखाणाचं काम सुद्धा चालू ठेवलं हेही त्यांनी आपणास या ठिकाणी सांगितलेलं आहे. I learned a lot of things when I was running these large companies. पुढे जाऊन ते आपणास असं सांगतात की I learned a lot of things. ज्यावेळेस या कंपन्यांमधून मी फिरत होतो त्यावेळेस मी बऱ्याच गोष्टी शिकलो. The first one was importance of teamwork. ते आपणास इथं सांगू इच्छितात की सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे टीम वर्क किंवा सांघिक काम. त्याचं महत्त्व त्यांना अधिक जाणवलं. In today's world, nothing is possible without teamwork. आणि म्हणूनच ते म्हणतात की आजच्या जगामध्ये टीमवर्क शिवाय काहीही करणे अशक्य आहे. You cannot be successful if you are a loner and egoistic person. आणि जर का आपणास यशस्वी व्हायचं असेल, यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अहंकार ठेवून चालणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही इगोइस्टिक एकटं राहून चालणार नाही. सेकंडली, यू नीड टू लीड from the front by setting a good example in front of your staff. पुढे जाऊन ते असं म्हणतात की दुसरं एक उदाहरण ते सांगतात ते म्हणजे की आपल्या कृतीतून आपले जे स्टाफ मेंबर असतील त्यांच्या समोर एक चांगले उदाहरण ठेवून तुम्ही सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकता. Third was that you need to treat your subordinates and your colleagues as friends. तिसरे म्हणजे आपल्या हाताखाली काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा आपले जे सहकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही ॲज अ फ्रेंड म्हणून मित्रत्वाने जर वागला तर त्याचाही तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. इन माय करिअर आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. आणि एकूणच माझ्या या कारकिर्दीमध्ये मी काही चुका केल्या. बट लर्न अ लॉट ऑफ अबाउट मोटिवेशन, बीइंग अ गुड लिसनर, target setting and art of delegation which forms such an important part of today's management. आणि या माझ्या कारकिर्दीमध्ये मी जरी बऱ्याच चुका केल्या असल्या तरी सुद्धा आजच्या व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या प्रेरणा निर्माण करणे, एक चांगला श्रोता बनणे किंवा काही आपली स्वतःची टार्गेट्स ठरवणे, कामे सोपे करण्याची कला, या बऱ्याच गोष्टी मी शिकलो आणि त्या मी वापरू शकलो. आफ्टर वर्किंग फॉर ऑल these software companies,
For so many years, I wanted to return to my first love, to read and write on various subjects concerning human life and existence. अशा पद्धतीनं एकूणच जगभरातील IT क्षेत्रामध्ये असणारे माझी कार्यकीर्द सांगितल्यानंतर ते असं म्हणतात की या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये बरीच वर्ष काम केल्यानंतर माझ्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट, त्यांचं जे लिखाणाचं काम होतं किंवा वाचनाचं काम होतं जे मानवी जीवन आणि त्यांच्याशी संबंधित असणारे अस्तित्व असेल यांकडे त्यांनी काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. Therefore, I gave up to offers of around 3 crore rupees per annum to become a writer. This is how my second innings as a writer in Marathi began. आणि ते पुढे जाऊन आपल्याला सांगतात की या वाचन आणि लेखनाकडे मला वळल्यानंतर वार्षिक सुमारे 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर्स मी स्वतः सोडून दिल्या आणि त्यानंतर मी लेखक झालो. अशा रीतीने मराठी लेखक म्हणून माझा जो दुसरा डाव होता किंवा माझं जे दुसरं पर्व होतं, सेकंड इनिंग होतं, त्याची सुरुवात झाली. आफ्टर दीज आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. त्यानंतर साधारणतः मराठीमध्ये जवळपास मी 34 पुस्तकं लिहिली. मोस्ट ऑफ देम became best sellers with 10 of thousands of copies sold for each. आणि साधारणतः या पुस्तकांची जी विक्री झालेली आहे ती पुस्तक बेस्ट सेलर्स ठरली, सर्वाधिक विक्री झाली त्यांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. However, it is not the sale or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. अर्थातच या पुस्तकांची विक्री किंवा त्यातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा ही पुस्तकं हजारो वाचकांमध्ये चांगले बदल घडवून आणत आहे किंवा त्यांच्यामध्ये चांगला माणूस घडवून आणत आहे, या गोष्टीचंच मला नेहमी कौतुक असे. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मनात, hundreds have come out of depression and more than a dozen have given up thoughts of committing suicide and decided to start all afresh. यानंतर त्यांच्या काही पुस्तकांची इथं त्यांनी नावं सांगितलेली आहेत, ज्या पुस्तकांच्या वाचनानंतर लोकांमध्ये झालेले जे बदल आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, ते म्हणतात की माझे मुसाफिर हे आत्मचरित्र आणि मानसशास्त्रावर आधारित असणारं मनात हे पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक डिप्रेशन मधून किंवा नैराश्यातून बाहेर आलेले आहेत. डझनाहून अधिक लोकांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा जो इम्पॅक्ट आहे किंवा हा जो परिणाम आहे तो त्यांच्या या पुस्तकांमध्ये असणाऱ्या लिखाणाचा होता. देर आर hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my books on science किमियागार. यानंतर ते सांगतात की माझे विज्ञानावरती आधारित असणारे किमियागार पुस्तक वाचून आपल्याला सापेक्षतेचा सिद्धांत किंवा बिग बँग समजले असे देखील मला बऱ्याच लोकांनी सांगितले. My book Boardroom or Management has created at least 20 successful entrepreneurs. या ठिकाणी अच्युत गोडबोले त्यांच्या लिखाणानंतर, त्यांच्या पुस्तकांच्या लिखाणानंतर लोकांमध्ये झालेला जो बदल आहे किंवा लोकांकडून आलेले जे प्रतिक्रिया आहेत त्यांची माहिती इथे आपल्याला सांगतात. ते म्हणतात की माझं माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर्स. अच्युत गोडबोले या ठिकाणी सांगतात की त्यांचं व्यवस्थापनावर आधारित असणारं बोर्डरूम नावाचं पुस्तक वाचल्यानंतर 20 लोक या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेत. देन देर आर hundreds who tell me that they now can understand
Economic Times or NDTV Profit after reading my book on economics. अर्थात त्याच पद्धतीनं त्यांचं अर्थात नावाचं जे पुस्तक आहे ते अर्थात नावाचं पुस्तक वाचल्यानंतर ते सांगतात की अर्थशास्त्रावरील या पुस्तकामुळे इकॉनॉमिक टाइम्स आणि एनडीटीव्ही प्रॉफिट आता आम्हाला समजू लागलेला आहे, अशाही काही लोकांच्या प्रतिक्रिया त्यांना येऊ लागल्यात. मेनी हॅव टर्न टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग बुक ऑन मॅथमॅटिक्स. गणिती या गणितावरील माझ्या पुस्तकामुळे बरेच लोक गणिताकडे पुन्हा वळले, असंही काही लोकांनी त्यांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, नादवेद, इंग्लिश लिटरेचर, झपूर्जा, पेंटिंग, कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्स, लाइमलाइट and western music, symphony or books such as Genius series, रक्त or vitamins or अनर्थ. पुढेही काही पुस्तकांची नावं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जसं की त्यांचं भारतीय संगीतावर आधारित असणारं नादवेद असेल, इंग्रजी साहित्यावर आधारित असणारं झपूर्झा असेल, किंवा पेंटिंगशी रिलेटेड असणारं कॅनव्हास पुस्तक असेल, वेस्टर्न फिल्मशी संबंधित लाइमलाइट असेल, जीनियस असेल, रक्त, विटॅमिन्स, अनर्थ या सर्व पुस्तकांमधून लोकांना काहीतरी शिकता आलं. इट इज दिस रिएक्शन ऑफ थाउजंड ऑफ रीडर्स अँड द फीलिंग दॅट आय एम टचिंग टू हार्ट ऑफ थाउजंड्स, इफ नॉट लॅक्स ऑफ माय रीडर्स दॅट कीप्स मी गोईंग. आणि ते सांगतात की हजारो वाचकांच्या अशा या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांनी दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया लाखो नव्हे तरी किमान हजारो लोकांच्या मनाला जाऊन मी या पुस्तकांच्या माध्यमातून स्पर्श करू शकलो, या गोष्टीचं मला भाग्य समजतो, किंवा या गोष्टीसाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. ऑफ माय रीडर्स, आणि अशा पद्धतीचे माझे वाचक आहेत, ज्या वाचकांमुळे मी आजही धावतो आहे. व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी. मला समजत नाहीये मी माझी कथा तुम्हाला का सांगतो आहे. व्हेन आय लुक बॅक, जेव्हा मी मागे वळून पाहतो, देर आर अ नंबर ऑफ लेसन्स अँड व्हॅल्यूज दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. आणि अशा पद्धतीनं त्यांची एकूणच व्यवस्थापकीय कारकीर्द असेल, सामाजिक सेवेतील कारकीर्द असेल, किंवा लेखक म्हणून त्यांची कारकीर्द असेल, हे सगळं सांगितल्यानंतर या पुस्तकाच्या या पाठाच्या सरतेशेवटी ते असं म्हणतात की व्हाय एम आय टेलिंग यू माय स्टोरी. मी माझी कथा तुम्हाला का सांगत आहे. जेव्हा मी मागे वळून पाहतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की अशा बऱ्याच गोष्टी, अशी बरीच मूल्य मी शिकलो, ज्यामध्ये सम ऑफ दीज आर थर्स्ट ऑफ नॉलेज, ज्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे ज्ञानाची भूक, क्युरिओसिटी, जिज्ञासा, ह्युमिलिटी, विनम्रता, ह्युमॅनिटी, मानवता, रॅशनॅलिटी, इक्वॅलिटी, टीम वर्क, सांघिक वृत्ती, क्विस्ट फॉर एक्सलन्स, उत्कृष्टतेचा ध्यास, अँड नेव्हर से डाय, कधीही शोध थांबवू नका, नेव्हर से डाय, किंवा कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती, थिंकिंग बिग, उच्च विचारसरणी, या सर्व गोष्टी मी या माझ्या प्रवासामध्ये शिकलो, ज्या की आपणास त्यांनी अगदी शर्ते शेवटी सांगितलेलं आहे. आणि आईस ब्रेकर मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की क्वालिटीज ऑफ एक्सलन्स. मी पुन्हा रिपीट करतोय की थर्स्ट फॉर नॉलेज, क्युरिओसिटी, ह्युमिलिटी, ह्युमॅनिटी, रॅशनॅलिटी, इक्वॅलिटी, टीम वर्क, क्विस्ट फॉर एक्सलन्स, नेव्हर से डाय अँड थिंकिंग बिग. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अच्युत गोडबोले यांचा जन्म, आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी साध्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये नव्हत्या, परंतु एक भारतीय संगीत असेल, साहित्य असेल, किंवा अशा अनेक गोष्टी ज्याची वातावरणाची ज्याची पार्श्वभूमी त्यांना लहानपणीच मिळाली, ज्याच्यामुळं आज एका मोठ्या पदावरती असणारी ही व्यक्ती कशा पद्धतीनं
एक उत्तम एक प्रसिद्ध असा लेखक बनते इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी खूप छान पद्धतीनं या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपणास सांगितलेला आहे. तर इथं आपण थांबतो आहोत. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.